बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर 1। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1। मूर्तिजापूरच्या सुपुत्राची आशियाई जिम्नॅस्टिकमध्ये दमदार झेप। अकोल्याच्या मूर्तिजापूर येथील आरपीएफ कर्मचारी अविनाश मडावी यांचा मुलगा आता आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे नाव उज्ज्वल करण्यासाठी सज्ज झालाय। चेन्नई येथे पार पडलेल्या आशियाई ट्रॅम्पोलियन स्पर्धेत त्याने दमदार कामगिरी करत दुसरा क्रमांक पटकावला आहे। जिम्नॅस्टिक फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित 7वी ट्रॅम्पोलिन आशियाई अजिंक्यपद स्पर्धा आणि दुसरी आशियाई ट्रॅम्पोलिन स्पर्धा 18 एप्रिल 2026 रोजी चेन्नईतील SDAT AGB कॉम्प्लेक्स येथे पार पडली। या स्पर्धेत अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अविनाश मडावी यांच्या मुलाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत रौप्य पदकावर आपले नाव कोरले आहे। या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याची निवड आता चीनच्या हाँगकाँग येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी झाली आहे। 23 आणि 24 मे 2026 रोजी तो भारताचे प्रतिनिधित्व करणार असून संपूर्ण जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा क्षण ठरत आहे। गेल्या 5 वर्षांपासून तो HVPM येथील NIS प्रशिक्षक सचिन कोठारे यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर सराव करत आहे। या यशाबद्दल मडावी या कुटुंबियांनी प्रशिक्षकांसह आई योगिता भेले आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत। मूर्तिजापूरचा हा सुपुत्र आता आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा तिरंगा उंचावेल अशी अपेक्षा सर्वांकडून व्यक्त होत आहे। महाराष्ट्र न्यूज 1 साठी संपादक इस्माईल शेख, अकोला। या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज 1 या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।